झी 24 तास एक पाऊल पुढे। ते एकूणच दुष्काळी भागातल्या या विद्यार्थ्यांच्या इतर सर्वच लोकांच्या समस्यांचा झी 24 तासनं वारंवार पाठपुरावा केलाय। दुष्काळाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असताना सर्व स्तरावर काळजी घेण्याची गरज आहे आणि त्यात विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक आहे। विखे पाटील यांच्या ताज्या घोषणेमुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी कमी होतील असं मानायला हरकत नाही। बघूयात झी 24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट। मराठवाड्यातला दुष्काळ आता शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुळावर आलाय। दर महिन्याला गावाकडून येणारे पैसे दुष्काळामुळे बंद झालेत। गावातलं आर्थिक गणित शेतीवर चालतं। यंदा पाऊस नाही, त्यामुळे पिकं नाहीत तर ठोस उत्पन्न नाही। गावातच पैसा नाही तर तो शहरात शिकणाऱ्या मुलाला कसा पाठवणार? गावातून पैसे येत नसल्यानं शहरात जगायचं कसं असा प्रश्न शेकडो विद्यार्थ्यांना पडलाय। अनेक विद्यार्थ्यांना तर एका वेळचं जेवूनच दिवस काढावे लागतायत। औरंगाबादच्या विद्यापीठ परिसरात अशी परिस्थिती ओढावलेले अनेक जण भेटतात। आवक तर म्हणजे मागच्या वर्षी थोडी देऊ शकत होते, पण यावर्षी म्हणजे कामच नाही गावाकडे, तर पैसे म्हणजे येत नाही जास्त आणि पैसे म्हणजे काम पण मिळत नाही आणि पैसे पण भेटत नाही। त्यामुळे जास्त म्हणजे घरी मागाच वाटत नाही पैसे। तर यावर्षी मेचा प्रॉब्लेम होता, तर मी जावळे मॅडमने माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला। तो दुष्काळात होरपळणाऱ्या विद्यार्थ्यांना मानवतेची ऊब देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनानं पुढाकार घेतलाय। आर्थिक परिस्थितीनं अडचणीत सापडलेल्या 45 विद्यार्थ्यांना विद्यापीठ आता दत्तक घेणार आहे। मराठवाडा विद्यापीठातील जे विद्यार्थी विद्यापीठामध्ये शिकतायत, यावर्षी दुष्काळाची एकंदरीत परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे। विद्यार्थी गावाकडे जाऊ शकत नाही आणि म्हणून विद्यापीठामध्ये कमवानी शिका ही जी योजना आहे, तर ही योजना सुट्टीमध्ये सुद्धा चालू ठेवण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासन आणि माननीय कुलगुरू महोदय यांनी घेतलेला आहे। दुष्काळ फक्त समाजातल्या कोणत्याही एका घटकावर परिणाम करत नाही, तर दुष्काळाचा परिणाम सर्वव्यापी असतो हेच या निमित्तानं स्पष्ट झालंय। झी 24 ताससाठी विशाल करुळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।